तर मंडळी बघा, आता मी इथे बनवणार आहे तीळ आणि गुळापासून लाडू. तर बघा, आता संक्रांत खूप जवळ आलेली आहे आणि आपण संक्रांत दिवशी जे आपल्याला तिळगुळ द्यायला येतं, तर त्यासाठी आपल्याला छोटे-छोटे लाडू इथे बनवायचे आहेत. तर आपण ते बाहेरचं तिळगुळ न देता आपण घरी जर हे छोटे-छोटे लाडू बनवले, तर लहान मुलं पण खूप खुश होतात आणि मोठ्यांनासुद्धा हे तीळ आणि गुळाचे लाडू जे आहे, तर ते खूप आवडतात. तर बघा, आणि बाहेरून आणलेले जे लाडू असतात तर ते अतिशय कडक असतात आणि आपण घरी जर गुळापासून हे लाडू बनवले तर ते अतिशय सॉफ्ट पण असतात आणि म्हातारे लोकसुद्धा ते लाडू खाऊ शकतात आणि लहान मोठ्यांना सुद्धा हे तीळ आणि गुळाचे लाडू अतिशय आवडतात. तर आता इथे ठेवलेलं आहे मी एक छोटं भांडं आणि त्यात टाकायचं आहे आपल्याला 1 कप गूळ. तर बघा, तुमच्याकडे जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी गूळ घेऊ शकतात आणि हा जो गूळ आहे तर थोडा मी दाबून भरलेला होता आणि आता आपल्याला वाफेवरती हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे. तर आता इथे घेतलेली आहे मी एक कढई आणि त्या कढईमध्ये घेतलेले आहे 1 कप तीळ. तर बघा, आता ही तीळ जी आहे तर हा कप माझा 200 ग्रॅमचा आहे आणि ही तीळ आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. जास्त जर तीळ भाजली तर ती कडू लागते आणि जर थोडी कच्ची राहिली तर ते लाडूसुद्धा एवढे छान लागत नाही. म्हणजे आपल्याला ही जी तीळ आहे तर ती मध्यम आचेवरती आपल्याला छान अशी खरपूस थोडी भाजून घ्यायची आहे. एकदम जादा पण भाजायची नाही आणि एकदम कमी पण भाजायची नाही. तर बघा, आता हिचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान अशी ही कुरकुरीत मला इथे जाणवते आहे. तर आता ही तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपली ही तीळ थोडी गार होईल. आणि आता या कढईमध्येच आपल्याला अर्धा कप, म्हणजे हाफ कप आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहे. तर बघा, हे आपल्याला जे शेंगदाणे आहे तर हे थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे. कारण हे जर आपण भाजले नाही तर याच्यावरती जे साल असतात तर ते साल निघत नाही. तर हे असे छान आपल्याला इथे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही हे जे मेजरमेंट आहे तर तुम्हाला कमी जास्त जर करायचं असेल तर तुम्ही गूळ, तीळ आणि शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी जास्त तुम्ही करू शकतात. तर बघा, आता छान आपले शेंगदाणेसुद्धा इथे भाजून झालेले आहे आणि आता हे शेंगदाणेसुद्धा आपण गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि आता हे शेंगदाणे गार झाल्यानंतर याचे जे साल आहेत तर ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, आता ही साल काढून झालेली आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे हे शेंगदाणे जाड बारीक वाटून घ्यायचे आहे. एकदम बारीक पावडर पण नको आणि एकदम जाड पण नको. म्हणजे काय होईल ना, ते पावडर आपण जेव्हा ते लाडू खाऊ तेव्हा ते जी पावडर आपण केली आहे तर त्याची टेस्ट आपल्या लाडूमध्ये लागते. म्हणून असे जाड मोठे आपल्याला इथे शेंगदाण्यांची भरड काढून घ्यायची आहे. तर आता हे सगळे शेंगदाणे बारीक मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये आपण मगाशी जी तीळ भाजली होती, ती तीळ काढायची आहे आणि हे जे शेंगदाणे बारीक केलेले होते, तर ते शेंगदाणे आपण यात टाकून घेणार आहोत. आणि आपण मगाशी जो गूळ आपला वाफेवरती पातळ केलेला होता, तर तो गूळ बघूया आपण. बघा, किती छान मेल्ट झालेला आहे आपला गूळ आणि अतिशय सुंदर लाडू या गुळापासून तयार होतात. तर बघा, आता हे जे गूळ आहे, तर हा गूळ आपण या कढईमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, आता ही रेसिपी जी आहे तर ही संक्रांत जवळ आलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आता हा पूर्ण गूळ आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे बनवायचे घरी, तर हे मी तुम्हाला इथे दाखवते आहे. काही आपल्याला पाक वगैरे करायची गरज नाही. फक्त आपल्याला जो गूळ आहे तर तो पातळ करून घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला हे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू इथे वळायचे आहे. तर आता बघा, हे पूर्ण हा गूळ आहे तर तो मी ह्या भांड्यातून काढून घेतलेला आहे. तर बघा मंडळी, तुम्ही असंच चिक्कीचा जो गूळ मिळतो त्यापासून सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकतात. पण चिक्कीचा गूळ आणायची काही गरज नाही. आपण आता इथे हा साधाच गूळ वापरलेला आहे. अजिबात चिक्कीचा गूळ इथे वापरलेला नाहीये आणि त्यापासून सुद्धा छान आपले लाडू इथे तयार होतात. तर आता हा आपला जो गूळ आहे पातळ केलेला, तर हा एकदम गरम आहे आणि हे जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं हे भरड तयार केलेली आहे, तर ही छान अशी आपल्याला इथे एकजीव करून घ्यायची आहे आणि गरम याच्यामध्ये आपल्याला हात घालायचा नाही, कारण गूळ हा खूप गरम असतो. त्यामुळे एकदम जर तुम्ही हाताने करायला गेले, तर आपल्या हाताला चटका लागायची शक्यता असते. तर आता हे छान असं आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे आणि बघा, आता हे छान एकजीव झाल्यानंतर तरी आता यात आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे साजूक तूप. तर बघा, हे तूप टाकल्याने काय होतं, आपले हे जे लाडू आहे तर त्याला छान बाइंडिंग येतं. त्यामुळे तूप हे आवर्जून टाका या लाडूमध्ये. तर आता हे जे मिश्रण आहे तर हे एकदम गरम नाही आहे. आपण हा गूळ पातळ केलेला आहे त्यामुळे हे गरम होत नाही आणि जेव्हा आपण पाकाचे लाडू करतो, एकतारी पाक तयार करतो,
तर आपलं हे जे गुळाचं मिश्रण असतं, तर हे खूप गरम असतं आणि आता इथे आपण मोठे लाडू वळणार नाही आहोत. एकदम छोटे-छोटे लाडू आपल्याला वळायचे आहे. कारण लहान मुलांना देण्यासाठी आपल्याला छोटे लाडू वळले तरी चालतात. तर आता हे छान असं एकजीव झालेलं आहे आणि एकदम छोटे-छोटे लाडू मी इथे बनवणार आहे. तर बघा आता हे माझं मिश्रण पण नंतर थोडं गार झालेलं होतं. मग मी हे गॅसवरती ठेवलं आणि त्याचे 4 ते 5 लाडू नंतर मी वळले होते. तर हे थोडं गरम असतानाच आपण लाडू वळायचे आहे. गार झाल्यानंतर याचे हे लाडू वळले जात नाही. तर बघा आता ह्या साइजचे मी इथे लाडू बनवणार आहेत. तर तुमच्याकडे जर हे छोटे लाडू आवडत नसतील, तुम्हाला जर मोठे बनवायचे असेल, तर तुम्ही मोठेसुद्धा लाडू इथे तयार करू शकतात. तर आता हे जे लाडू आहे, तर हे लाडू अतिशय सुंदर लागतात आणि द्यायलासुद्धा आपल्याला हे छान वाटतात. मोठ्यांना म्हणा, लहानांना म्हणा. तर बघा या साइजचे लाडू मी इथे वळते आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा असा किती सुंदर आपला छोटासा लाडू इथे तयार होतो आहे. तर या एवढ्या तीळ आणि लाडूच्या मेजरमेंटमध्ये माझे 25 ते 30 लाडू इथे तयार झालेले होते. तर घरी लाडू वळण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि बाहेरून आपण जे लाडू आणतो, तर त्याचा आपल्याला एवढा आनंद होत नाही आणि ते चवीला सुद्धा चांगले लागत नाही. तर अशा प्रकारे आपले हे लाडू इथे वळून तयार झालेले आहे. तुम्हाला कसे वाटले माझे व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा.